त्याची थोडीशी माहिती देत आहोत की कशा पद्धतीने प्रोग्रेस व्हायला पाहिजे तुमचंवाला. कारण तुम्ही विद्यार्थी पुढे तुमच्या जीवनामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, तुमच्या गुणवत्तेत वाढ व्हायला पाहिजे. याकरता तुमचं आता जास्त म्हणजे आता कोणत्या स्तरामध्ये आहात किंवा कोणत्या लेवलला आहात त्यामध्ये अधिक कशी वाढ करता येईल याची माहिती देण्याकरता मी तुमच्या शाळेत आलेलो आहे. मी एज्युकेशन घेत असताना आधी 10वी पास झालो फर्स्ट क्लासमध्ये मेरिटमध्ये. मग मी नोकरीला लागलो. नोकरी लागल्यानंतर मी 12वी सुद्धा केलं. 12वी नंतर मी ग्रॅज्युएशन केलं, BA केलं, DED नंतर मग BEd सुद्धा केलं, मग MA सुद्धा केलं. अशा पद्धतीने माझा एज्युकेशनचा प्रवास झालेला आहे. माझा आवडता सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र दोन्ही. मी आधी जिल्हा परिषदेच्या शाळेत 10वी पर्यंत शिकलो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. आणि माझं गाव मंडळ तिथे 3-4 प्रकारची शाळा होत्या. त्याच्यापैकी जिल्हा परिषद शाळेमध्ये मी 10वी पर्यंत शिकलो. त्यानंतर मी नागपूरला DED केलं, नोकरीला लागलो, मग कॉलेज सुद्धा केलं, CPN कॉलेज. त्यानंतर मी घरी बसून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, म्हणजे घरी अभ्यास करून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, BEd सुद्धा केलं आणि प्रायव्हेट MA सुद्धा केलं. मी नागपूरला आता विहुलीमध्ये राहतो. माझ्या आईचं नाव सत्यभामा आहे. माझ्या बाबाचं नाव दाराचंद. मला 3 बहिणी, भाऊ नाही आहे, एकच आहे. काय म्हटलं? हा, माझ्या बहिणीचे नाव एकाचं विजया, वर्षा आणि मंदा अशा 3 बहिणींचे नाव आहे. माझं लग्न केव्हाच झालं. माझी मुलं आता 2 मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी BSc झालेली आहे, मुलगा इंजिनियर झालेला आहे. तो पुण्यामध्ये मुंबईला जॉब करतो आता. माझ्या वाईफचं नाव अर्चना. माझ्या मुलाचं नाव दीपांशु आणि मुलीचं नाव आहे साक्षी. मुलगा आता इंजिनियर झालेला आहे आणि मुलगी BSc झालेली आहे. माझा आवडता सब्जेक्ट सांगितलं राज्यशास्त्र आणि समाज. आता तुमच्या लेवलचा सब्जेक्ट म्हणजे मी मराठी व्याकरण म्हणजे मराठी ग्रॅज्युएशनला माझा MNT होता. व्याकरण आणि तसं कविता सुद्धा मला आवडतं. माझा फेवरेट झाला पिंक. माझा आवडता डिश दाल फ्राय आणि फळ. मला मला तसं व्हॉलीबॉल आणि कबड्डी. बर्ड. मला तसं पक्षी आवडतो पोपट. काय म्हणजे अच्छा प्राणी. माझ्या घरी आता पाळलेली म्हणजे गावराणी म्हणजे गावठी आपण गावराणी किंवा हे शब्द मांजर कॅट आहे. आता घरी नेहमी घरातच असते. कुत्रा नाही. मी ट्रेन फक्त विमानात बसायचं राहिलेलं आहे. बाकी सर्व वाहनात बसलेलो आहोत. हा, जहाजामध्ये बसलो. मी आपल्या विदेशात नाही गेलो, भारतामध्ये भरपूर ठिकाणी गेलेलो आहोत. म्हणजे बँगलोर, मैसूर, उटी, हैदराबाद, अमृतसर, दिल्ली, मुंबई, गोवा, पुष्कळ ठिकाणी गेलो. पंढरपूर महाराष्ट्रामध्ये गेलेला. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, कोकणामध्ये सर्व फिरलेला. आळंदी, देहू वगैरे. आता काय बनायचं आहे
इच्छा जे बनायचं मी शिक्षक बनलो. शिक्षणानंतर आपण शिक्षण क्षेत्रात आहोत तसं इच्छा भरपूर होत्या तिथपर्यंत जाण्याची आपली प्रयत्न झालेला नाही त्यामुळे आपण हा माझी तशी त्यावेळेस मी फर्स्ट क्लास मध्ये असताना मला एक गायडन्स आला होता की इंजिनियर्स कडे जायचं परंतु त्यावेळेस ते पॉसिबल नाही झालं म्हणून मग देशामध्ये आपण शिक्षण घेतलं. माझा वाढदिवस 3 एप्रिलला असतो. काय असते त्या दिवशी दुमदे बाबाचा जन्मदिवस ना माझा दिवस सारखा असतो. वाराणसी यायचा दुमदे बाबाचा जन्मदिवस 3 एप्रिल माझ्या बहिणीचा बी बर्थडे हो का. तसंच माझ्या मुलाचा जन्मदिवस 27 जानेवारी त्या दिवशी ताजुद्दीन बाबाचा जन्मदिवस. तुमच्या वाढदिवस आम्ही तुमच्या वाढदिवस बिलकुल निश्चित आम्हीच पैसे भरून तुम्ही